नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये मर्ज कमांड कशी वापरायची ते शिकणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की ह्या 3 कॉलममधील ह्या रोला मी मर्ज केले आहे. ह्या B4, C4 आणि D4 ह्या सेल्सला मी येथे मर्ज करून एक सिंगल सेल येथे बनवलेला आहे. तो कशाप्रकारे करायचा ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की मी एक एक्झाम्पल ठेवलेलं आहे. आता हे जे सेल्स आहेत ते मर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जे पण सेल्स आहेत ते मर्ज करायचे आहेत, ते सिलेक्ट करायचे आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो. मी हे सगळे सेल्स एकसाथ सिलेक्ट करत आहे, तिन्ही सेल्स, आणि आपल्याला इथे मर्ज अँड सेंटरचं ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की ते मर्ज झालेलं आहे. तसंच आता मला अनमर्ज जर करायचं असेल तर आपल्याला पुन्हा त्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा त्या मर्जच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा ते इथे अनमर्ज झालेलं आहे. हे 3 सेल सेपरेट झालेले आहेत. मला जर 2 सेलमध्ये करायचं असेल तर 2 सेल मी सिलेक्ट करेन आणि पुन्हा एकदा मर्जवर क्लिक करेल आणि ते अशा प्रकारे इथे मर्ज होऊन जाईल. हे पहा तुम्ही इथे की 2 सेल्स त्या मर्ज झालेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये मर्ज कमांड कशी वापरायची ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.